प्रणीतचे काही महिने झाले लग्न झाले होते. त्याची बायको शिकली होती आणि प्रणीत एका नोकरीवर होता. प्रणीतचे बाबासुद्धा नोकरी करायचे. त्याची आई घरीच राहत होती. आतापर्यंत घराची सर्व जबाबदारी प्रणीतची आई पार पाडत होती. एकदा प्रणीतची आई बाहेर मार्केटमध्ये जात होती. बिल्डिंग खाली प्रणीतच्या आईच्या मैत्रिणीने तिला थांबवले आणि म्हणाली, सून असताना सुद्धा तू मार्केटमध्ये जात आहे. आता सून आली ना, तिला सांग. आता तरी तू आराम कर. किती वर्ष झाले तू एकटीच काम करत आहे. यावर प्रणीतची आई म्हणाली, काय करणार, सुनेच्या मागे पण कामे असतात, त्यामुळे मला हे करावे लागते. तसेच मला अनेक वर्ष झाले याची सवय आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही. तर प्रणीतच्या आईची मैत्रीण म्हणाली, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे, पण आता सून आली आहे, त्यामुळे तुला आराम करायची आवश्यकता आहे. आता तिच्या मागे कामी सांगितले तर बरे राहील. यावर प्रणीतची आई हसली आणि म्हणाली, बघू नंतर. आणि मार्केटमध्ये जाऊ लागली. जेव्हा मार्केटमधून परत आली तर प्रणीतच्या बायकोने लगेच आपल्या सासूला पाणी दिले आणि त्यानंतर चहा आणून दिला. तसेच म्हणाली, आई फार उशीर झाला. तर प्रणीतची आई म्हणाली, हो, आज मार्केटमध्ये थोडी गर्दी होती, त्यामुळे उशीर झाला. त्या दिवशी रविवार होता, त्यामुळे प्रणीतची बायको थोडी उशिराच उठली. प्रणीत उठला आणि हॉलमध्ये जाऊन बसला. तेवढ्यात त्याच्या आईने त्याला नाश्ता दिला. प्रणीत आईला म्हणाला, आई तू आज नाश्ता बनवला. तर प्रणीतची आई म्हणाली, हो, आज रविवार आहे, तुझी बायको आराम करत आहे, म्हणून मीच नाश्ता करायचा विचार केला. तर प्रणीत म्हणाला, आई तू कशाला काम करते, आता तुझी सून आहे ना घरी. तर प्रणीतची आई म्हणाली, असू दे रे, तिच्या मागे फार कामे असतात आणि ती घरची अनेक कामे करत असते. मी जर तिला काम करताना दिसले तर मला काम करू देत नाही. कधी मी किचनमध्ये तिच्यासोबत हातभार लावला तर तरीसुद्धा ती मला नाही म्हणते. मला सुद्धा काम करायला आवडते, कारण अनेक वर्ष झाले मी आता काम करत आहे आणि तुझी बायको आल्यापासून मला तर फारच आराम मिळत आहे. नाहीतर मला कसल्याच कामाला वेळ मिळत नव्हता. आता तर मी खाली जाऊन गप्पासुद्धा करत असते, नाहीतर मला कुठे जायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. खरंच तुझ्या बायकोमुळे मला फारच आराम मिळाला आहे. बायकोची स्तुती ऐकून प्रणीतला पण चांगले वाटले. प्रणीत म्हणाला, पण नेहमी मी सासू आणि सुनाबदले भांडण ऐकले आहे. माझ्या ऑफिसचे मित्र आई आणि आपल्या बायकोचे भांडणाबद्दल मला सांगत असतात, पण माझ्या लग्नाला आता काही महिने होऊन गेले आहे, तरीसुद्धा तुमच्यामध्ये कधीच भांडण झाले नाही. तर प्रणीतची आई म्हणाली, आता ती आपल्या घरी नवीन आली आहे, त्यामुळे तिला समजणे आवश्यक आहे. सुरुवातीला तिला सर्व समजायला वेळ लागेल, प्रत्येक काम लक्षात यायला वेळ लागेल, म्हणून तिला सुद्धा वेळ देणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच तिला सर्व गोष्टीची माहिती होईल. नाहीतर अगोदरपासून तिच्या मागे लागले तर घरात भांडणे होतील आणि नंतर अजूनच घराचे वातावरण खराब होईल. तसे तर त्या सासू सुनेमध्ये सध्या नाते चांगले होते. दोघे पण एकमेकांसोबत चांगले बोलायचे आणि एकमेकांसोबत चांगले वागायचे. प्रणीतची बायको तर आपल्या सासूला नेहमी काम करण्यासाठी मनाई करत होती, तरीसुद्धा प्रणीतची आई कामात सुनेचे हातभार लावायची. एक दिवस त्याच्या आईची फार तब्येत खराब झाली. त्या दिवशी बराच वेळ झाला तरी प्रणीतची आई आराम करत होती, नाहीतर संध्याकाळी ती बिल्डिंग खाली जाऊन गप्पा करायची. म्हणून प्रणीतची बायको सासूच्या खोलीत गेली. बघते तर सासूला फार ताप होता. ती म्हणाली, आई तुम्हाला काय झाले आहे. तर प्रणीतची आई म्हणाली, मला बरे वाटत नाही. लगेच प्रणीतच्या बायकोने आपल्या सासूला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि घरी आल्यानंतर सुद्धा ती फार काळजी करू लागली. त्या रात्री तर प्रणीतची बायको आपल्या सासूजवळच होती. 2 दिवसानंतर प्रणीतच्या आईला बरे वाटले. ती आपल्या सुनेला म्हणाली की माझी जेव्हा तब्येत खराब होती तेव्हा तू माझी फार काळजी केली आणि ते बघून मला फारच छान वाटले. आणि तुझ्या या गोष्टीमुळे मला माझ्या आईची एक गोष्ट आठवली. माझी आई मला नेहमी म्हणायची की तू जर आपल्या सुनेला सुनेसारखे वागवशील तर तुला सुद्धा ती सासूसारखीच वागवेल, पण तू जर सुनेला आपल्या मुलीसारखे वागवशील तर ती सुद्धा तुला आपल्या आईसारखाच प्रेम देणार. आणि ती गोष्ट अगदी खरी झाली आहे, कारण तू अगदी मुलीसारखीच माझी सेवा केली आहे आणि या सर्व गोष्टीमुळे खरंच मला फार आनंद होत आहे आणि असे वाटत आहे की जणू तू माझी सून नसून मुलगीच आहे. तर प्रणीतची बायको म्हणाली, आई मला तुमची मुलगीच समजा. त्यानंतर या सर्व गोष्टी प्रणीतच्या बायकोने प्रणीतला सांगितल्या. प्रणीत म्हणाला की आईचा स्वभाव अगोदरपासून फार चांगला आहे आणि माझी आजी पण फार चांगली होती. आता प्रणीतच्या लग्नाला 3 वर्ष होऊन गेले आहे, तरीसुद्धा सासू सुनेमध्ये कधीच भांडण झाले नाही. ते वेळोवेळी एकमेकाला समजून घेतात, त्यामुळे घरात नेहमी आनंद वावरत असतो.
मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.